पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी, लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू, 50हून अधिक जण गंभीर जखमी। तमिळनाडूच्या करूरमधील घटना। तमिळनाडूच्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून शोक व्यक्त। मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर, तर चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर विजय थलपतींकडून दुःख व्यक्त। धाराशिव जिल्ह्यात आठवड्यात चौथ्यांदा अतिवृष्टी, सरासरीपेक्षा 158% जास्त पाऊस। मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पूर, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात पूरस्थिती, माजलगावमध्ये पुलावरून पाणी वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला देवखडा गावातील तरुणांनी वाचवलं। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे धाराशिव लातूर रस्ता बंद, प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली। नदीकाठच्या गावांचा संपर्कही तुटला। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, डोंगरी आणि तितूर नदीला पूर, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पालम तालुक्यात पावसाचा हाहाकार, 24 तासात 150 मिलीमीटर पावसाची नोंद, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, शिवना नदीला पूर, कन्नड शहरातील लंगोटी महादेव मंदिराला पाण्याचा विळखा। अहिल्यानगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं, शिर्डी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत, तर पाथर्डी तालुक्यातील करंजीत ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौडगाव या ठिकाणी दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस, कापूस सोयाबीन पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्याचा टाहो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशिकमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस, गंगापूर धरणातून 5447 क्युसेक वेगानं गोदावरीत विसर्ग, नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुण्यासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, खडकवासला धरणातून 10,000 क्युसेकनं विसर्ग वाढवल्यास भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तानशी भिडणार, पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषक जिंकण्यासाठी भारत सज्ज, तर भारताविरुद्ध सलग 2 पराभवानंतर पाकिस्तानच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष। आजचा भारत पाक सामना पीव्हीआर मध्ये दाखवण्यात येणार, ठाकरेंच्या शिवसेनेचा पीव्हीआर मध्ये सामना दाखवण्यास विरोध, हा सैन्याचा अपमान, आदित्य ठाकरेंचं ट्विट। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।